एकही थेंब तेलाचा वापर न करता खुसखुशीत, कुरकुरीत, अगदी भाजूनही खाता येईल इतके चवदार पापड तयार होतात. तर आज आपण गहू आणि तांदळाचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत. तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गहू आणि तांदळाचे मी तुम्हाला इथे प्रमाण दाखवणार आहे. सेम प्रमाणामध्ये मी 1 किलो इतके तांदूळ घेतलेले आहे. सेम प्रमाणामध्ये 1 किलो गहू घेतलेले आहे. मी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहे. गव्हामध्ये सुरुवातीला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तांदळात पण पाणी टाकून घ्यायचं आहे. एक किंवा 2 पाण्याने हे तांदूळ आणि गहू आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. छान असे चोळून चोळून धुवायचे आहे. मी हा तांदूळ राशनचा घेतलेला आहे आणि हा आपण रेग्युलर वापरतो तोच गहू आहे. तोही आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. पाणी काढून घेऊया. मी ते गव्हामधलं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये अजून पाणी टाकून आपल्याला हे रात्रभर झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे. तांदळामधलंही मी पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये अजून पाणी टाकलं, झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला रात्रभर असंच भिजू द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी दुपारी मी हे बघत आहे. तांदूळ आपला छान असा भिजलेला आहे. तुमच्याकडं जर टाईम असेल तर 3 दिवस भिजवले तरीही चालतं. तांदूळच भिजवायचे आहे फक्त. तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आणि पाणी त्याचं संपूर्ण आपल्याला निथरून घ्यायचं आहे. कोरडे करून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी ह्या चाळणीवर काढून घेतले. गहू आपले बघू शकता छान असे भिजलेले आहे. त्याला कोंब पण आलेले आहे. 1 दिवस मी संपूर्ण रात्रभर ठेवलेले आहे. चाळणीमध्ये आपण गहूही काढून घेऊया. संपूर्ण आपल्याला पाणी निथरून हे फॅनच्या हवेखालीच छान असे कोरडे करून घ्यायचे आहे. पाणी निथरल्यानंतर मी एका कॉटनच्या कपड्यावर हे टाकून कोरडे करून घेणार आहे. उन्हात टाकायची अजिबात गरज नाही आहे. बघू शकता मी इथं फॅनखाली एका कॉटनच्या कपड्यावर गहू छान असे कोरडे करून घेतले. तांदूळही छान असे सुकलेले आहेत, अजिबात हाताला लागत नाही आहे. हे आपल्याला छान असे कोरडे करून गिरणीमधून दळून आणायचे आहे. मी एका डब्यामध्ये तांदूळ भरून घेतले. तुम्ही एकत्रही करू शकता, पण तुमचे जर गिरणीमध्ये एकत्र दळल्या जात असेल तरच एकत्र करा. सेपरेट सेपरेट गिरणीवाल्याला द्यायचे. बघू शकता गहू आणि तांदूळ मी एकत्र असे छान बारीक दळून आणलेलं आहे. संपूर्ण हे 2 किलो भरलेलं आहे. आपल्याला आधी पीठ चाळून घ्यायचं आहे. मी इथे सोजीची चाळणी घेतली. तुम्ही ऐवजी एका पातळ कपड्यानेही गाळून घेऊ शकता. मी इथे सोजीची चाळणीने संपूर्ण पीठ गाळून घेणार आहे. त्याच्यावरचा कोंडा असतो तो निघून जातो. असं त्यामध्ये कोंडा निघतो. संपूर्ण पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे. मी इथे 1 ग्लास घेतलेला आहे. ग्लासच्या मापाने आपल्याला हे खिचीचे पापड करायचे आहे. आपल्याला संपूर्ण ग्लास भरून इतकं पीठ घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊया. 2 ग्लासच्या मापाने मी तुम्हाला इथे पापड दाखवणार आहे. 1 ग्लास भरलेला आहे. दुसरा ग्लासही सेम पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचा आहे. म्हणजे पाणी टाकायलाही आपल्याला सोपं पडतं. 2 ग्लास इतके मी इथे पीठ घेतलेलं आहे. 2 ग्लास मी इथे पीठ घेतलेला आहे. आता मसाला दाखवणार आहे काय काय घेतला आहे तो. 2 ग्लासाच्या पापडला मी इथे 1 चमचा जिरं घेतलेला आहे. 1 चमचा तीळ घेतली. 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि पापड खार 1.5 चमचा घेतलेला आहे. सेम प्रमाणामध्ये आपण त्याच ग्लासने पाणी मोजून टाकणार आहोत. मी इथे 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं. अजून थोडं पाणी टाकलं तरी चालतं. तुम्ही जर मशीननं करत असाल तर थोडं पीठ पातळ असलं तरीही चालतं. झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी आणायची पाण्याला. बघू शकता मस्त उकळी आलेली आहे. आपण जो मसाले काढून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अजून एक उकळी आणायची
आता आपण लगेचच पीठ टाकून घेणार आहोत, जे मोजून घेतलेलं होतं ते. आणि थोडं वरती बुडबुड्या येऊ द्यायच्या, म्हणजे छान खिशी घेता येते. छान उकळी आलेली आहे कडेकडेने, बघू शकता. आणि गॅस आपल्याला कमी करायचा. लाटण्याने मी इथे छान अशी खिशी एकसारखी हलवत खिशी घेणार आहे. छान असं हटून घ्यायचं आहे पीठ. त्यामध्ये अजिबात गोळे राहिले नाही पाहिजे. एकसारखं हलवत हे आपल्याला छान अशी खिशी घ्यायची आहे. छान पीठ आपल्याला हटून घ्यायचं आहे एकसारखं. लाटण्याने छान हटलं जातं आणि गिठोळ्याही त्यामध्ये राहत नाही पिठाच्या. मस्त असं सैलसर पीठ तयार करून घ्यायचं. थंड झालं की पापड मशीनना येत नाही, त्यामुळे थोडं सैल जरी असलं ना तरीही चालतं. मी ते छान असं एकसारखं हटून घेतलेलं आहे. लाटण्याचं जे पीठ लागलेलं आहे ते काढून घ्यायचं. झाकण ठेवायचं. एक 10 मिनटं कमी गॅसवर हे पीठ आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर बघू शकता पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे. त्यामध्ये अजिबात गोळे नाही आहे, हातालाही चिटकत नाही आहे. एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये ओला करून किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कवरमध्ये हे पीठ मी टाकून छान मळून घेणार आहे. प्लास्टिकच्या कागदामध्ये टाकल्यामुळे छान गरम राहतं आणि पापड करायलाही सोपं जातं. त्यामुळे मी इथे प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही जर प्लास्टिक वापरायचं नसेल तर कॉटनच्या कपड्यामध्ये टाकलं पीठ तरीही चालतं. ओला करून घ्यायचा आणि मग छान मळून घ्यायचं आहे. छान मी ते मळून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण पापड करायला घेऊया. मी इथे एक गोळा घेतलेला आहे. छान हातावर मळून घ्यायचं आहे. हे पीठ जर घट्ट झालेलं असेल तर दुसऱ्या खिशीला थोडं पाणी अर्धा ग्लास एक्स्ट्रा टाकायचं आणि छान असे पापड तयार करून घ्यायचे. मी इथे एक मशीन घेतलेलं आहे पापडाचं. प्लास्टिकचा कागद ठेवला, त्याला डिंकाचं थोडं पाणी लावून घेतलं. तेल लावायची अजिबात गरज नाही आहे. डिंकाचं पाणी लावलं ना छान असे पापड, एकदा लावलं ना परत लावायची गरज नाही आहे. 2 पेपर घेतलेले आहे कागदाचे आणि त्याच्यावर लाटी ठेवायची. वरतून प्लास्टिकचा कागद ठेवायचा, थोडं प्रेस करायचं आणि पापड छान असा तयार करून घ्यायचा दाबून. लगेचच पापड छान असा तयार होतो एकसारखा. 2 ते 3 वेळेस प्रेस करत हा पापड मी इथे बघू शकता छान असा तयार करून घेतलेला आहे. मी छोटी लाटी घेतली होती. तुम्हाला जर हे पापड भाजून खायचे असेल तर मोठ्या लाट्या करूनही पापड तयार करू शकता. मोठे पापड भाजायलाही सोपे जातात. मी ह्या पद्धतीने छान असा पापड तयार करून घेतलेला आहे. माझ्याकडून जरा खिशी थोडी घट्ट झाली होती. थोडी पातळ सैल असली ना तर अजून पापड छान पातळ होतो आणि मस्त असे खुसखुशीत हे पापड तयार होतात. मी एका टोपल्यावर हे पापड टाकून घेतले, बघू शकता. इतके पापड मी इथे तयार करून घेतलेले आहे. आता मी फॅनच्या खालीच सुकून घेणार आहे. त्यानंतर उन्हामध्ये कडकडीत छान वाळून घेणार आहे, म्हणजे वर्षभर छान टिकतात आणि खायलाही छान आहेत. अशा पद्धतीने तुम्हीही नक्की तयार करून बघा. सुरुवातीला पापड हे फॅनच्या हवेखाली छान सुकून घ्यायचे, त्यानंतर उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहे. बघू शकता मी इतके सारे पापड तयार करून घेतले, छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले. टोपलं भरून इतके पापड तयार झालेले आहेत. पापडचा कलर बघू शकता, मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. तुम्हाला एक पापड मी तळून दाखवते. गॅसवर आता तेल छान गरम झालेलं आहे. पापड एक तळून दाखवते, बघू शकता. दुप्पट तिप्पट पापड फुललेला आहे. मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे पापड तयार होतात. तुम्हाला जर आजची पापडची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. दुसराही पापड बघू शकता, मस्त खुसखुशीत तयार झालेला आहे. दुप्पट तिप्पट फुललेला आहे. कलर बघू शकता पापडाचा. अशा पद्धतीने तुम्हाला याआधी मी खूप पापड आणि कुरड्याच्या रेसिपीची ज्योतिष किचन चॅनलवर व्हिडिओ शेअर केलेले आहेत. बघायचे असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलवर जाऊन बघा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते, बघू शकता. मस्त खुसखुशीत तयार झालेले, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. एकही थेंब तेल न लावता खुसखुशीत गव्हाचे आणि तांदळाचे पापड तयार झालेले आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.